बुलढाण्यातील खामगाव नगर परिषदेच्या मालमत्ता करात 100 ते 1000% आणि पाणीपट्टीत 50% वाढीविरोधात वकील संघाने एल्गार पुकारला आहे। ही करवाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप करत प्रशासनाला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे। ठरावाशिवाय व खासगी एजन्सीकडून करण्यात आलेली कर आकारणी नियमबाह्य असल्याचे सांगत निर्णय मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आज खामगाव वकील संघातर्फे मुख्य अधिकारी नगर परिषद खामगाव यांना वाढीव कर वाढ जी झालेली आहे, जी फार जास्त प्रमाणात झालेली आहे, ती कमी करण्यात यावी व आहे तशीच ठेवण्यासाठी एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि सदर जी कार्यवाही मुख्य अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे ती लीगल नाही आहे आणि प्रायव्हेट संस्थेकडून त्यांनी जे काही कर आकारणीचा कार्यक्रम केलेला आहे त्याला कोणती सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाची वैधता नाही आहे। 2022 ते 6/1/2026 पर्यंत नगर परिषद खामगावला प्रशासकाची नेमणूक सरकारने केली होती। या नेमणुकीदरम्यान कोणतेही रिझोल्युशन ठराव घेण्यात आले नसल्याची आम्हाला माहिती झाली। 6/1/2026ला मॅडमने नगराध्यक्षाने पदभार स्वीकारलं, बाकी लोकांनी पदभार स्वीकारला आणि 8/1/2026 रोजी मुख्य अधिकाऱ्यांनी यांनी नोटीस काढली। नोटीस काढून त्याने करवाढीबद्दल लोकांसाठी नोटीस काढली। ही जो नोटीस काढली या नोटीसमध्ये कोणताही ठराव प्रशासकाने किंवा मुख्य अधिकाऱ्यांनी घेतलं नाही असे आम्हाला माहिती पडली। बिना ठरावचे नोटीस काढणे इट इज इलिगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ। So that notice which have been issued by the chief officer is totally illegal and thereafter त्यानंतर त्याने लोकांना नोटिसा काढल्या, अवचे सवाकार लावल्या। कोणाला म्हणजे मी स्वतः सांगतो की कोणाला 900 पटाने टॅक्स आलेला आहे, 900%, कोणाला 1000%, कोणाला म्हणजे माझ्या टॅक्स जर 2000 आहे तुम्हाला 20,000चा टॅक्स आला। हे कोणत्या आधार टॅक्स तुम्ही लावला, काय तुमचे रूल्स काय आहे, काय तुमचं मूल्यांकन काय, याबद्दल काही लोकांना माहिती नाही। असं माहीत पडलं की भाई त्याने कोणतीही एक एजन्सी होती अमरावतीची, त्यांना हे मोजमापचे काम दिले होते। कायद्याचे असे तरतूद आहे की कोणतेही प्रायव्हेट एजन्सीला असे मूल्यांकनचे काम, असे सिमेंटचे काम देता येत नाही। जर दिला तर तो अवैध ठरेल।